ज्येष्ठ पत्रकाराच्या घरासमोरून चंदनाचे झाड चोरीला. गजबजलेल्या वस्तीमध्ये चोरी, बेलापूर पोलिसांसमोर आव्हान. श्रीरामपूर तालुक्यातील ऐनपूर वीरभद्रेश्वर मंदिराजवळील नवले वस्ती येथे आज रविवार दि. सप्टेंबर 21 रोजी पहाटे 3:30च्या सुमारास चंदन चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली. ज्येष्ठ पत्रकार सुनील नवले यांच्या मालकीचे चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी तोडून नेले असून या झाडाची किंमत अंदाजे 10 ते 15,000 रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते. नवले यांनी हे झाड लहानपणापासून जपले होते. रोजच्या पाण्यामुळे व काळजीपूर्वक संगोपनामुळे वाढलेले हे झाड अचानक चोरीला गेल्याने नवले कुटुंब हतबल झाले आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले असून चंदन चोरट्यांनी गजबजलेल्या वस्तीवरच ही चोरी करून बेलापूर पोलिसांना सरळ आव्हान दिले आहे. घटनेच्या वेळी नवले यांचे चुलत बंधू झाडाशेजारी असलेल्या खोलीत झोपले होते. झाड पडल्याचा आवाज आल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता चोर झाड तोडत असल्याचे दिसून आले. तत्काळ त्यांनी इतरांना उठवले, मात्र तोपर्यंत चोरट्यांनी झाडाचा आतला गाभारा घेऊन पलायन केले होते. नवले कुटुंबाने चोरांचा पाठलाग केला, परंतु ते फरार झाले. या प्रकरणी पत्रकार सुनील नवले यांनी बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. खुद्द पत्रकाराचे चंदनाचे झाड चोरी गेल्याने त्यांचे चाहते आश्चर्यचकित झाले असून या घटनेबद्दल त्यांच्या मनात संताप व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेलापूर परिसरात काही चंदन चोरटे वास्तव्य करत असून ते गावात व परिसरात रेकी करून बाहेरील साथीदारांना माहिती देतात, अशी शंका स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. चंदन चोरीतील चोरट्यांचा तपास लावून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नवले कुटुंबासह ग्रामस्थांनी केली आहे. RKS न्यूज साठी दिलीप दायमा, बेलापूर.